नमस्कार मित्रांनो, तर त्याला आज आपण जाणार आहोत बीड, जिल्हा बीड, कंकालेश्वर मंदिर. 10व्या ते 12व्या शतकामध्ये या मंदिराचं बांधकाम झाल्याची पुरावे तर नाहीत काही, पण एक अंदाजे 10व्या ते 12व्या शतकामध्ये भगवान श्री शंकराचं हे मंदिर बांधले गेलेलं असावं. चला. मंदिराकडे जाण्यासाठी या तलावाच्या मधून असा दगडी मार्ग त्या काळात तयार करण्यात आलेला आहे. या तलावाची खोली अजूनही बऱ्यापैकी किती खोल आहे हे सांगता येत नाही, आणि यातलं पाणी हे कंटिन्यू आटत नाही, असं हे पूर्णपणे तलाव भरलेला असतो कंटिन्यू. या मंदिराची रचना किंवा या मंदिराच्या रचनेबद्दल या पूर्ण दगडांवर कोणतीही माहिती कोरलेली नाही, काही नाही. परंतु जे पुरावे राष्ट्रकूट किंवा चालुक्यांच्या काळामध्ये आपल्याला मिळालेले आहेत, त्यानुसार आपण सांगू शकतो की हे जे मंदिर आहे पूर्णपणे चालुक्य महाराजांच्या किंवा चालुक्य राजा विक्रमादित्यच्या काळात हे मंदिर बांधलेलं आहे. या आपण रचना बघू शकता, दगडी रचना, त्या काळातले नक्षीकाम. मध्ये आल्यानंतर आता घुमट, हा पूर्ण दगडी घुमट आहे. जे डिझाईन बघू शकता, कमळाची फुलांची डिझाईन, त्या काळातलं सुंदर सुंदर असं नक्षीकाम. आपण बघू शकता कंकालेश्वर भगवानांचं पिंडी स्वरूप. तर मित्रांनो, आता आपण आहोत कंकालेश्वर मंदिर, महादेवाचं मंदिर आहे बीड शहरातलं जुनं. चालुक्य राजा विक्रमादित्य यांनी या मंदिराचा पाया रचला आणि हे मंदिर बांधलं 10व्या शतकात. तर आपण बघू शकता याची रचना हे मणपंथी प्रकारची आहे. मंदिर आपण आतमधून बघितलेलं आहे, पूर्ण आजूबाजूला तलाव आणि आतमध्ये हे मंदिर आहे पूर्ण तलावाच्या मध्ये. बीड मधून वाहणारी बिंदुसरा नदी, तिच्या किनाऱ्यावर हे वसलेलं मंदिर आहे. पुरातन मंदिर आहे, कमीत कमी 2000 वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे. मंदिर आणखीही सुव्यवस्थित आहे, त्याची निगा पूर्णपणे राखली जात आहे. मंदिराची रचना ही हेमाडपंथी प्रकारातली असून या मंदिरामध्ये ना सिमेंटचा ना चुन्याचा कशाचाच वापर केलेला नसून हे दगड एकावर एक इंटरलॉकिंग सिस्टीमनं एकमेकावर एक रचलेले आहेत. इंटरलॉकिंग सिस्टीम मध्ये जरी भूकंप आला तरी ते बांधकाम पडण्याची शक्यता फारच कमी असते. त्या प्रकारात या मंदिराची रचना आहे, जे की आपण मानकेश्वर, तालुका परांडा, जिल्हा बीड, जिल्हा धाराशिव या ठिकाणचं जे महादेवाचं मंदिर आहे आणि हे मंदिर आहे, दोन्हींची रचना हेमाडपंथी सेम आहे आणि समकालीन आहे. चालुक्य राजांच्या काळात या मंदिरांचं बांधकाम झालेलं आहे.